सिन्नर तालुका और नासिक शहर को जोड़ने वाली महत्वपूर्ण ब्राह्मणवाड़े शिंदे जाखोरी सड़क इन दिनों वाहन चालकों के लिए मौत का जाल बन गई है। पिछले 2 महीनों से चल रहा सड़क का कंक्रीटीकरण कार्य ठेकेदार की लापरवाही और अव्यवस्थित योजना के कारण अधूरा पड़ा है। सड़क पर जगह जगह कीचड़ और बारिश का पानी जमा होने से आवागमन बेहद मुश्किल हो गया तथा दुर्घटनाओं का खतरा लगातार बढ़ रहा है। इस मार्ग से नायगांव घाटी के लगभग 10 से 15 गांवों के नागरिक, किसान, छात्र और व्यापारी प्रतिदिन आवागमन करते हैं। खराब सड़क के कारण लोगों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। विशेष रूप से दोपहिया वाहन चालकों के लिए ये मार्ग अत्यंत जोखिम भरा बन गया और आए दिन छोटे बड़े हादसे हो रही हैं। सड़क की बदहाल स्थिति को लेकर ग्रामीणों में भारी आक्रोश है। विलास गीते, पुलिस पाटिल, कमलाकर रामराजे तथा स्थानीय ग्रामीणों ने प्रशासन से मांग की है कि सड़क पर जमा पानी की तत्काल निकासी कर मुरुम डाला जाए और लंबे समय से अधूरा पड़ा कंक्रीटीकरण कार्य जल्द से जल्द पूरा किया जाएगा। ग्रामीणों ने चेतावनी दी कि यदि प्रशासन और संबंधित ठेकेदार ने शीघ्र कार्रवाई नहीं की तो जनहित में उग्र आंदोलन किया जाएगा। संवाददाता नवनाथ आहवाड की रिपोर्ट। सिन्नर नाशिकला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे। आपण जर बघाल तर अवघ्या थोड्या काही मीटरमध्ये शेकडो खड्डे इथं पडलेले. खड्डे काही छोटे नाही, 2-2, 2.5-2.5 फुटाचे काही खड्डे आहे. वाहनधारक असतील, शेतकरी असतील, शैक्षणिक ज्या वाहतूक करणाऱ्या गाड्या असतील, या सर्वच वाहनधारकांना या खड्ड्यांचा, रस्त्यांचा त्रास होतोय. मोटरसायकलवरचा प्रवास असेल, या सर्व शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात या खड्डेयुक्त रस्त्यांचा त्रास होतोय. राज्यामध्ये समृद्धी महामार्ग असेल किंवा मोठमोठे हायवे आपल्याला फक्त दिसतात, परंतु ग्रामीण भाग हा रस्त्यांनी कसा खिळखिळा झाला आहे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचं, शेतकऱ्यांचं वाहतुकीसाठी किती खराब त्यांना वाहतूक व्यवस्था दिलेली आहे, याचं आपण हे ज्वलंत उदाहरण इथं बघू शकतात. आता या सगळ्यातून जर मार्ग काढायचा असेल तर शासनाने राज्यामध्ये स्पष्ट बहुमताचं महायुतीचं सरकार आहे, केंद्रात सरकार अनेक वर्षांपासून आहे महायुतीचं. अशा वेळी ग्रामीण भागातील आपण रस्ते, त्याचं रुंदीकरण असेल, त्याचं काँक्रिटीकरण असेल किंवा पक्के चांगले डांबरीकरणाचे रस्ते असतील, साईड पट्ट्या त्याच्या मोठ्या या पद्धतीने करून दिल्या पाहिजे. मागच्या काही महिन्याभरात बघितलं तर या भागामध्ये आबालवृद्धांपासून काही युवकांचाही या रस्ते अपघातांमध्ये जीव गमावा लागलाय. अनेकांना अपंगत्व आलेलं आहे, अनेकांचा इथं अपघात झालेला आहे आणि हे वारंवार घडतंय. या भागातील शेतकऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. तर आम्ही मागणी करतोय की अति तातडीने ह्या संबंधित विभागाने रस्त्याचे कामं करावे आणि दर्जेदार रस्ते कसे उपलब्ध होतील ग्रामीण भागातही याची सुविधा करावी. कारण मोठ्या प्रमाणात भाजीपाला असेल, कांदा असेल, शेतमाल या भागातून, या तालुक्यातून आणि जिल्ह्यात आणि जिल्हाभरात, अगदी मुंबई सारख्या शहरातही या भागातून भाजीपाल्याचं पोहोचवला जातो, वाहतूक केली जाते. या सगळ्याचा विचार करता अति तातडीने राज्य सरकारने या रस्त्यांचं काम चांगल्या दर्जाचं करावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन इथं दिसतील आणि हे आंदोलन होऊ द्यायचे नसतील तर अति तातडीने चांगले रस्ते करावे अशी मागणी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या वतीने